नमस्कार मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे आता उद्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। आणि मित्रांनो, हे पैसे उद्या 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे। हे पैसे देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून असा प्रश्न केला जात आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे तो हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता जे काही फार्मर आयडी हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे, ते कार्ड ज्यांनी काढले असेल त्यांनाच हा हप्ता मिळेल की ज्यांनी काढलेले नाहीये त्यांना देखील मिळणार आहे। अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांकडून केले जात आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे की ज्यांच्याकडे नाहीये किंवा ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे। अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांकडून केले जात आहेत। तर मित्रांनो, याचे उत्तर असे आहे की जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अगोदरचे हप्ते मिळाले असतील, म्हणजेच 17-18वा हप्ता जो काही आहे तो जर तुम्हाला मिळालेला असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड हे सध्या आता 19व्या हप्त्यासाठी आवश्यक नाहीये। जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल किंवा तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नसेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे तो उद्या मिळणार आहे। तर मग हे फार्मर आयडी कार्ड हे नेमके कोणत्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे? तर मित्रांनो, जर समजा ज्या शेतकऱ्यांनी 1 जानेवारी 2025 नंतर आपले पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड हे आवश्यक असणार आहे। तरच त्यांना या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे तो मिळणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना अगोदरपासून हे हप्ते मिळत आहेत, आतापर्यंत मिळत आलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना 19वा हप्ता घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फार्मर आयडी कार्डची आवश्यकता सध्या नाहीये। परंतु त्यांच्यासाठी फार्मर आयडी कार्ड हे काढणे देखील बंधनकारक आहे, कारण की पुढचे जे काही हप्ते भविष्यामध्ये त्यांना मिळणार आहेत ते हप्ते त्यांना फार्मर आयडी कार्ड असेल तरच मिळणार आहेत। परंतु सध्या तरी तुम्हाला 19व्या हप्त्यासाठी ते नसले तरी चालणार आहे, परंतु नंतर तुम्हाला हे कार्ड काढावेच लागणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे 19व्या हप्त्याचे 2000 रुपये तुम्हाला उद्या 3 वाजेनंतर तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्याची प्रोसेस ही सुरू होणार आहे। हा हप्ता तुम्हाला बिहारमधून भागलपूर या ठिकाणी एका कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री यांच्या हस्ते ट्रान्सफर केला जाणार आहे। तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो अशाच एक पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।